आज आपण कोलेस्ट्रॉलविषयी जाणून घेणार आहोत. कोलेस्ट्रॉल ज्यांचा वाढलेला आहे किंवा कोलेस्ट्रॉल आपला जास्त असू शकतो अशी ज्यांना जाणीव झालेली आहे त्यांनी हा विषय नीट समजून घ्या आणि चिंतनास घ्या. कारण कोलेस्ट्रॉल कमी करणं प्रचंड सोपं आहे. मग आपण योगासने करून प्राणायाम करून कसे कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी या विषयाचे 2 भाग केलेत. आपण आजच्या भागामध्ये कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय, शरीरामध्ये असे काय बदल घडतात की ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आपलं वाढतं किंवा आपल्या रुटीनमध्ये आपण कुठे कुठे काय काय चुका केलेल्या आहेत ज्या आपण सुधारल्या पाहिजे जेणेकरून कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि ते किती सोपं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि पुढच्या भागामध्ये आपण योगासने आणि प्राणायाम कुठले करावे हे आपण जाणून घेणार आहोत. तर कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय, HDL आणि LDL हे त्याचे 2 भाग आहेत. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. मग यामधलं HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल, LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. HDL गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल हे जे 2 कोलेस्ट्रॉलचे प्रकार आहेत याचे दोन्हीचे प्रमाण आहेत ते आपल्या शरीरामध्ये अगदी बरोबर असायला पाहिजे. जेव्हा HDL कमी आणि LDL जास्त होतो तेव्हा आपल्या हृदयासाठी ते धोकादायक असतं. त्यामुळे आपण HDL वाढवण्याच्या मागे असायला पाहिजे. HDL कशाने वाढणार, एक्झरसाइज अँड गुड डाएट, इतकं ते सोपं आहे. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. आता कोलेस्ट्रॉल आणि लिपोप्रोटीन हे दोन्ही आपल्याला ऐकताना एक वेगवेगळे पार्ट वाटतील पण हे दोन्ही खरं तर एकच आहे. कारण लिपोप्रोटीनचा अर्थ काय आहे, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो आहे की लिपो म्हणजे फॅट आणि प्रोटीन इज अ प्रोटीन, किती आवश्यक आहेत हे घटक शरीरासाठी. मग हे जे लिपोप्रोटीन आहे ते शरीरामध्ये कमी जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याला वेगवेगळे भाग आहेत. HDL आणि LDL आहे. HDL म्हणजे काय की ज्यामध्ये आता हे एक मॉलिक्यूल असतं. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, एक असं मॉलिक्यूल की ज्यामध्ये फॅट पण आहे आणि प्रोटीन पण आहे. पण HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉलमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त, फॉर एक्झाम्पल 80% प्रोटीन आहे आणि 20% फॅट आहे, असा एक मॉलिक्यूल. असे बरेच मॉलिक्यूल्स एकत्र असतात आणि ब्लड स्ट्रीम आपल्या रक्ताद्वारे पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट होत असतात. त्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो. मग बॅड कोलेस्ट्रॉल कुठलं की ज्यामध्ये फॅट पण आहे जास्त प्रमाणात आणि प्रोटीन पण जास्त प्रमाणात आहे. फॉर एक्झाम्पल 50-50% दोन्ही आहे. पण आता या दोन्हीच्या व्यतिरिक्त अजून एक पार्ट आहे तो म्हणजे VLDL. LDL काय होतं, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन होतं. म्हणजे ज्यामध्ये प्रोटीन कमी आहे, फॅट पण आहे आणि प्रोटीन पण आहे दोन्ही. HDLमध्ये काय होतं, प्रोटीन जास्त आहे आणि फॅट कमी आहे. VLDLमध्ये काय आहे, VLDL म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. मग व्हेरी लो डेन्सिटी म्हणजे व्हेरी बॅड कोलेस्ट्रॉल थोडक्यामध्ये. कारण या मॉलिक्यूलमध्ये खूप जास्त फॅट, फॉर एक्झाम्पल 80% फॅट आणि 20% प्रोटीन असा हा मॉलिक्यूल आहे. मग आता आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने हे लक्षात येईल की HDL जास्त का पाहिजे, कारण त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे म्हणून HDL जास्त पाहिजे. आणि HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल हा हार्टला प्रोटेक्ट करत असतं. कसं प्रोटेक्ट करत असतं, VLDL आणि LDL तर आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये आहेचच पण ते प्रमाणांमध्ये पाहिजे. कारण त्याचं सुद्धा खूप काम आहे आपल्या शरीरामध्ये. आपले सेल ग्रोथ, हॉर्मोन बॅलन्स यासाठी खूप महत्त्वाचं आहेत हे कोलेस्ट्रॉल्स. तर लिव्हरमधून कोलेस्ट्रॉल सेक्रेट होत असतं. मग गुड आणि बॅड दोन्हीसुद्धा HDL आणि LDL दोन्हीसुद्धा लिव्हरमधून सेक्रेट होतं. मग पुढे ते लिव्हरमधलं कोलेस्ट्रॉल सेक्रेट झाल्यानंतर ते रक्तामध्ये मिसळतं. रक्तामध्ये मिसळल्यानंतर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ते सर्क्युलेट होतं आणि रक्त शुद्ध होण्याची क्रिया आपल्याला माहीत आहे की पूर्ण सर्क्युलेट झाल्यानंतर परत हृदयाकडे ते रक्त येतं. मग हे परत हृदयाकडे रक्त आल्यानंतर त्याच्यामध्ये जे आर्टरीज आहेत ना हृदयाकडे येतानाच्या, त्या आर्टरीजमध्ये हे प्लाक्स आहेत ते जमा होतात. प्लाक्स म्हणजे काय की LDL आणि VLDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तिथे वाढतं. कुठे, त्या आर्टरीजमध्ये. ते वॉल्स असतात ना, आता आपण आर्टरीज म्हणजे काय, नलिका, एक साधी नळी आपण समजू. त्या नळीच्या अवतीभोवती म्हणजे त्याच्या वॉल्सला जेव्हा हे बॅड कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात साठतं, हे प्लाक्स जेव्हा जास्त साठतात तेव्हा काय होणार की त्याची जास्त जागा व्यापली जाणार आणि ती जागा अगदी त्या नलिका आहे, ती नळी आहे, त्यातली जागा खूप कमी उरणार रक्त पुढे जाण्यासाठी. आणि मग रक्त पुढे जाण्यासाठी त्याला रक्ताला जागाच कमी असेल तर मग तिथे रक्त अडकणार आणि अडकल्यानंतर काय होणार की हृदयाकडे रक्त पोचणार नाही आणि याला हार्ट अटॅक म्हणतात. आपण आपल्या आजूबाजूला अशी किती घटना ऐकलेल्या आहेत की ही व्यक्ती हार्ट अटॅकने वारली किंवा या व्यक्तीला हार्ट अटॅकचा
त्रास झालेला आहे किंवा ब्लॉकेजेस आहेत, ब्लॉकेजेस 90%, 95% असे ब्लॉकेजेस आहेत, असे आपल्या रिलेटिव्समध्ये आजूबाजूला अशा कित्येक घटना आपण ऐकलेल्या आहेत. म्हणून आपण सावध होणं फार गरजेचं आहे. एकदा हा विषय समजला ना, तर आपण हे ऐकलं आहे पण यावरती चिंतन केलं आहे का, विचार केला आहे का? तर आपण आता आज विचार करूयात की नेमकं कोलेस्ट्रॉल आहे काय. कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तात वाढलेली ही पातळी आहे. ती वाढते तेव्हा आपल्याला त्रास होतो, ती नाही वाढत तेव्हा आपण चांगलं जीवन जगत असतो. हे हृदय आपल्याला जिवंत ठेवत असतं. मग आपण त्या हृदयाला चांगलं आरोग्य द्यायला हवं आणि या हृदयाच्या मध्ये अडथळा निर्माण करणारं हे बॅड कोलेस्ट्रॉल आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे आर्टरीजमध्ये हे प्लाक साठतात ज्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. तर हे हार्ट अटॅकचं प्रमाण आहे ना आत्ता जगामध्ये वाढलेलं आहे. याचं कॉजेस काय आहेत, तर सगळ्याच गोष्टी येतात. जेनेटिकली असेल पण ते मला वाटतं खूपच कमी प्रमाणात आहे. आणि जरी जेनेटिकली असेल तरी आपण त्याच्यावरती एक प्रतिबंध घालू शकतो, त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो. पूर्णपणे नाहीचं नाही करू शकलो तरीसुद्धा. पण आपल्या ज्या काही सवयी आहेत ना ते जास्त इथे कारणीभूत आहेत. बिकॉज अतिमहत्त्वाकांक्षा, स्ट्रेस या गोष्टींमुळे आपण काय करतो, झोप नीट घेत नाही. प्लस आपल्या जे आत्ता सगळ्याच गोष्टी सहज अवेलेबल झालेल्या आहेत. आपण चवीढवी काढत असतो. आधी मिठाया या फक्त सणासुदीला आणल्या जायच्या. आधी आईस्क्रीमसारखे पदार्थ फक्त लग्न कार्यात आपल्याला दिसायचे. पण आता कसं हे जग सगळं जवळ आलं आहे, सगळं इझिली आपल्याला उपलब्ध होतं आहे. त्यामुळे आपण चवी शोधतो. हे चांगलं नाही आहे, बस याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काहीतरी मीठ मसाले ॲड करा आणि जास्त शरीरात मिठाचं प्रमाण वाढवा. अति गोड ॲड करा, जास्त चहा, जास्त कॅफीन घ्या, शरीरामध्ये गोड पदार्थ जास्त झालेला आहे. अशा आपण चवी काढत राहतो. त्यामुळे झालेलं आहे. प्लस आता आउटसाईडचं फूड हे लोकांना आवडतं. आपलं इथे प्रॉब्लेम काय झाला आहे की आपल्याला आवडतं. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत प्रिकॉशन निर्माण होणार नाही ना त्याशिवाय आपल्याला हे सगळ्या गोष्टी बाजूलाच काढता येणार नाही. त्यामुळे आज आपण कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेत आहोत. एकदा आपल्यामध्ये अवेअरनेस तो आला ना की आपण आपोआपच आपल्यापासून या सगळ्या वाईट गोष्टी आहेत त्या बाजूला सरकवणार. आता हे जे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल हे आपल्या लिव्हरमधून सेक्रेट होतं आणि परत हे HDL जे आहे ते शरीरामध्ये जर VLDL आणि LDL जास्त झालेलं असेल ना तर ते परत लिव्हरकडे पाठवतं. HDL का जास्त पाहिजे, HDL हे हार्टला कशा प्रकारे प्रोटेक्ट करतं, ते अशा प्रकारे प्रोटेक्ट करतं की तिथे हार्टच्या आर्टरीजमध्ये हे प्लाक साठू नयेत. हे प्लाक साठून तिथे रक्ताला अडथळा निर्माण होऊ देऊ नये. त्यामुळे हे VLDL आणि LDL परत लिव्हरकडे पाठवलं जातं आणि लिव्हरमधून हे फ्लश आउट केलं जातं म्हणजे शरीरातून बाहेर फेकलं जातं. आता याही पुढे अजून एक विषय समजून घेणं महत्त्वाचं आहे, ट्रायग्लिसराइड्स. आता हे ट्रायग्लिसराइड्स काय आहेत, हे ॲक्च्युली फॅट्स आहेत. वरून आपण किती जाड आहोत किंवा किती बारीक आहोत हे आपण बघतो आणि ते वेट रिडक्शन करून आपण आपली बॉडी कंट्रोलमध्ये पण आणू. पण आतून आपण किती थिन आहोत हे पाहणं गरजेचं आहे. कारण एक बारीकशी व्यक्तीसुद्धा हार्ट डिसीज तिला होऊ शकतो किंवा हाय कोलेस्ट्रॉल असू शकतो त्या बारीकशा व्यक्तीलासुद्धा. याचं कारण काय की आतून जी रेस्ट आपल्या हृदयाला पाहिजे ती रेस्ट दिलेली नाही आहे. म्हणजे चांगली झोप का नाही आहे, कारण अतिमहत्त्वाकांक्षा आहेत. चांगली झोप कुठे उपयोगी ठरते की आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले हृदयाचे जे हार्ट पंप आहेत ना, धडधड आहे ती शांत होते. हार्ट पंपिंग थोडंसं कमी प्रमाणात होतं आणि त्याचा स्पीड स्लो होतो. त्यामुळे हृदयाला आराम मिळत असतो. कारण विचार बंद असतात. विचार बंद कर, मग ही क्रिया कुठे होते, प्राणायामातही होते, ही क्रिया योगासनातही होते, ही क्रिया ध्यान अवस्थेमध्ये सुद्धा होत असते. त्यामुळे ते योगासने महत्त्वाची ठरतात आपल्याला. असो, मग स्लीप इज नेसेसरी. पुढे डाएट कुठे की हे जे फॅट्स आहेत ना ते फॅट्स म्हणजे ट्रायग्लिसराइड्स असतात आणि हे ट्रायग्लिसराइड्ससुद्धा जे सेक्रेट होतात ते आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये असतात आणि ब्लड स्ट्रीममध्ये पूर्ण सर्क्युलेशन होत असतं. रक्ताद्वारे ट्रायग्लिसराइड्स पूर्ण शरीरात पसरत असतात आणि ते या LDLला हे प्लाक्स वाढवण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे ट्रायग्लिसराइड्स कमी असणं महत्त्वाचं आहे. आता ग्लिसरॉल हे एक मॉलिक्यूल आहे. ग्लिसरॉलला 3 फॅटी ॲसिड्स जॉईन असतात, अटॅच्ड असतात. हे काय आहेत, ट्रायग्लिसराइड्स म्हणजे एक्स्ट्रा कॅलरीज जे असतात ना, आपण जे अन्न घेतो त्यातून ज्या कॅलरीज आपल्यामध्ये वाढतात म्हणजे एनर्जी. कॅलरीज म्हणजे ऊर्जा, एनर्जी. ते आपण एनर्जी व्यायाम करण्यासाठी, चालण्यासाठी किंवा कुठलीही हालचाल करण्यासाठी, सरळ उठण्यासाठी, बसण्यासाठी या सगळ्या हालचाली आहेत ना त्या कॅलरीज बर्न करत असतात. पण या कॅलरीज किती प्रमाणात बर्न होतात,
आपण जेवढं अन्न घेतो तेवढ्या कॅलरी ज्या साठल्यात, फॉर एक्झाम्पल 3000 कॅलरीजचं आपलं जर रुटीन असेल, पूर्ण दिवसामध्ये आपण 3-3.500 कॅलरीज घेत आहोत, तर त्यापैकी फक्त 500 ते 1000 कॅलरीज खर्च होतात. मग पुढच्या कॅलरीज कुठे राहतात? फॅट्स या रूपामध्ये आपल्या शरीरात स्टोअर होतात. मग ते फॅट जर आर्टरीजमध्ये साठलं तर ते LDL आहे. ते फॅट जर आपल्याला दिसेल असं साठलं, लाईक पोटाचं फॅट आहे, पूर्ण बॉडी फॅट आहे, तर ते आपण रिड्यूस करतो. म्हणजे हे फॅट स्टोअर होतं. आणि जर आपण 2 दिवस अन्न घेतलं नाही तरीसुद्धा आपल्यामध्ये एनर्जी कशी असते, म्हणजे ट्रायग्लिसराईड्स इथे उपयोगी पडतात, पण जर वाढले तर ते घातकसुद्धा ठरतात. हे मला यातून सांगायचं आहे की जर आपण 2 दिवस अन्न नाही घेतलं तरी पण हृदय आपलं चालतं, तरी पण हृदय रक्त फेकतं आहे. मग ती शक्ती कुठून येते हृदयाकडे? तर ती ट्रायग्लिसराईड्समुळे, की हे ग्लिसरॉल आणि 3 फॅटी ॲसिड्स जे जॉईन असतात ना, ते वेगळे होतात एकमेकांपासून आणि ते या फॅटच्या रूपामध्ये जे स्टोअर असतात ते वेगळे होऊन ते रक्ताद्वारे परत या महत्त्वाच्या मसल्सकडे येतात, लाईक लिव्हर, हार्ट, इंटेस्टाईन्स. या सगळी जे महत्त्वाची कार्य शरीरामध्ये घडत असतात त्यांना एनर्जी पुरवण्यासाठी हे ट्रायग्लिसराईड्स महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे याचं महत्त्व आहे, पण तेवढंच तर ते वाढलं आपल्या स्ट्रेसमुळे, आपल्या झोप नसल्यामुळे आणि एक्सरसाइज न करण्यामुळे, तर मग ते VLDL आणि LDL वाढवण्यासाठी मदत करत असतात. आता एक्सरसाइजचा फायदा कुठे होतो? एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जाणून घेणं. आपण जर ना एक सेशन एक्सरसाइज करतोय, म्हणजे 2 तास, 1.5 तास अशी आपण एक्सरसाइज करतोय, त्या एक्सरसाइज नंतर एक प्रोसेस शरीरात सुरू होते. म्हणजे ती प्रोसेस कुठली असते? एक्सेस पोस्ट एक्सरसाइज ऑक्सिजन. याला आपण सोप्या भाषेमध्ये आफ्टर बर्न म्हणूया. आफ्टर बर्न म्हणजे एक्सरसाइजच्या नंतर जे कॅलरीज बर्न होतात. आता एक्सरसाइज आपण जेव्हा करतो त्याच्यानंतर सुद्धा ही प्रोसेस सुरू असते. म्हणजे तुम्ही एक्सरसाइज झाल्यानंतर घाम पुसा, तुम्ही पोस्ट मील घ्या, म्हणजे आपण एक्सरसाइज झाल्यानंतर खाऊयात, पाणी पिऊयात, या सगळ्या क्रिया करूयात, चालूयात, आपलं रुटीन पूर्ण कंप्लीट करूया, कामं करूयात, त्याच्या पुढचा दिवस, त्याच्याही पुढचा दिवस, अशी कंटिन्यूस 72 तास 72 आवर्स या एक्सरसाइजची प्रक्रिया म्हणजे प्रोसेस शरीरामध्ये सुरूच असते कॅलरीज बर्न करण्याची. कॅलरीज जे बर्न होतात, वेट रेड्यूस होतं किंवा HDL वाढतं आणि LDL कमी होतं. ते असं कमी होतं की ती प्रक्रिया शरीरामध्ये सुरू असते. मग आपण कुठलंही काम करू देत त्यासाठी गुड एनर्जी आहे ना, ती ही फॅट्समधून आपल्यामध्ये कन्वर्ट होत असते, एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असते आणि अशा तऱ्हेने फॅट्स कमी होतात, कॅलरीज कमी होतात. यालाच म्हणतात कॅलरीज बर्न करणं. पण हे यावर अवलंबून आहे की आपलं वर्कआउट आपण कशा पद्धतीने करतो आहे. त्यामुळे कार्डिओवॅस्क्युलर एक्सरसाइज आपण करायला पाहिजे. जेव्हा जास्त इंटेन्सिटीमध्ये वर्कआउट केले जातात ना, तेव्हा ही आफ्टर बर्न प्रोसेस आहे ती खूप ॲक्टिव्ह होते. मग जास्त इंटेन्सिटीमध्ये कुठले वर्कआउट केले जातात? धावणं आहे, स्किपिंग्स आहेत, स्विमिंग आहे, रनिंग आहे, जागच्या जागी कार्डिओ एक्सरसाइज आहेत, जागच्या जागी असे काही ॲनारोबिक वर्कआउट आहेत की ज्याने हे कॅलरीज जास्त बर्न केले जातात. पण आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर कोलेस्ट्रॉल हाय आहे तर आपण एक्सरसाइज कधी सुरू करावी, कशी सुरू करावी. आता इथे मी माझं मत डायरेक्टली असं नाही मांडणार की हाय कोलेस्ट्रॉल आहे तरी पण तुम्ही एक्सरसाइज लगेच स्टार्ट करा. जर बॉर्डर लाईनवरती असेल तर आपण योगासने आणि प्राणायाम करायला अवश्य सुरुवात करावी. पण जर खूप हाय कोलेस्ट्रॉल आहे तर आपण नक्की डॉक्टरांना विचारूनच पुढे जावं आणि रिपोर्ट्स जे डॉक्टर काढायला सांगतील ते आपण काढावेत. कारण कोलेस्ट्रॉल हाय असणं म्हणजे आपण मगाशीच बघितलं की या हार्टपर्यंत जे रक्त पोचतं आहे त्याच्या आड अडथळा निर्माण करणं, हे हाय कोलेस्ट्रॉलचं काम आहे. त्यामुळे आपण ब्लॉकेजेस आपल्यामध्ये आहेत का, किती प्रमाणात आहेत हे आपण तपासावं आणि त्यानंतर सुरुवात करावी जर खूपच जास्त असेल कोलेस्ट्रॉल तर. आणि एक्सरसाइज किती चांगलं काम करते या कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. HDL वाढवणं हे एक्सरसाइजने पॉसिबल आहे. LDL आणि VLDL कमी करणं हे एक्सरसाइजमध्ये पॉसिबल आहे. म्हणजे जर आपण रोज व्यायाम केला तर आता हार्ट डिसीजचं प्रमाण जे जगामध्ये सर्वत्र वाढलेलं आहे, इवन आपल्या घरामध्ये पण काही जणांना असू शकतं, इवन आपल्याला पण असू शकतं. कशावरून? की आपण स्ट्रेसमध्ये लाईफ जगत आहोत, आपण अतिमहत्त्वाकांक्षी आहोत, त्यामुळे असं असू शकतं. आणि आपण जर एक्सरसाइज रेग्युलरली करत नसू तर असं असू शकतं. अल्कोहोल, स्मोकिंग ह्या सगळ्या सवयी असतील तरीही कोलेस्ट्रॉल हाय असू शकतं. त्यामुळे आपण रिपोर्ट्स काढणं आवश्यक आहे. आफ्टर 30
आपलं 30 वर्ष एज झाल्यानंतर तर काढणं आवश्यकच आहे. दर 6 महिन्याला आपण टेस्ट करायला पाहिजे. दर 6-6 महिन्यांनी टेस्ट करून आपल्या शरीरामध्ये काय किती चेंजेस झालेले आहेत, कसे चेंजेस झालेले आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. आणि यावरती मात करणं किती सोपं आहे हेही समजून घेतलं पाहिजे. जस्ट योगासने, फक्त योगासने, प्राणायाम रोजच्या रोज केली, थोडंसं कार्डिओवॅस्क्युलर एक्सरसाइज आपण थोडी ॲड ऑन केली त्यामध्ये, की आपण या हार्ट डिसीजपासून दूर राहू शकतो आणि कायमचं दूर राहू शकतो. आणि ही सवय आपल्या घरातल्या सगळ्यांना लागली तर मग आपलं संपूर्ण कुटुंब निरामय जीवन जगू शकतं. इतकं सोपं आहे कोलेस्ट्रॉल कमी करणं. त्यामुळे आपल्याला जे टेन्शन येतं ना की एवढं हाय कोलेस्ट्रॉल आता मी करू काय, मग आपण सगळ्या गोष्टी आपल्या आहारात चेंज करायला जातो. तेल बंद, हे बंद, ते बंद. त्यामुळे आपण गुड कार्ब जे आहेत ना, चांगल्या गोष्टी, त्यासुद्धा अवॉइड करतो. मग HDL कसं वाढेल? HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल वाढायचं आहे तर मग ते आपल्या आहारामध्येच अशा चांगल्या गोष्टी आहेत की ज्या वाढवतात. एक्सरसाइज आहे जी वाढवते. आता पूर्वीपासून आलेली जी परंपरा ना आपल्या घरामध्ये चालत असणारी परंपरा, त्या परंपरेनेच आपण जीवन जगत असायला पाहिजे. आता आपल्याला वाटतं की आपण तेल खूप कमी करूयात, तेल नकोच, लेस ऑइल किंवा नो ऑइल ब्रेकफास्ट, नो ऑइल लंच, या सगळ्या गोष्टी बरोबर नाहीतच. कारण तेल म्हणजे काय? तेल म्हणजे शेंगदाणे, तेल म्हणजे खोबरं, तेल म्हणजे मोहरी. इतकं सोपं. या सगळ्या गोष्टींपासून तेल बनतं. पण आता जे रिफाईंड ऑइल वगैरे हे सगळे प्रकार आलेले आहेत ना, ते इथे थोडेसे घातक ठरतात. त्यामुळे आपण थोडंसं तेल कमी करणं आवश्यक आहे. पण सगळ्या गोष्टी मग थोड्या थोड्या करा, अति नाही. कारण यामध्ये जास्त स्ट्रेस पण या बाबतीत घेणं आवश्यक नाही आहे. आपण प्रत्येक पदार्थ जेव्हा तोंडात टाकतो ना, तेव्हा फक्त एक विचार केला की हे आपल्या शरीरासाठी पोषक की हे आपल्या शरीरासाठी घातक, हा एक विचार केला तरी पण आपण तिथे वाचू शकतो. मग असं हा विचार जर आपल्यामध्ये पूर्ण रुजू झाला ना, तर आपण कुठे काही मिस्टेक करणारच नाही. आपण अति कॅफीन घेणारच नाही, आपण अति गोड खाणारच नाही, अति मिठाया, अति तेलकट गोष्टी, फॅटी फूड्स या गोष्टी खाणार नाही. आता अजून एक मुद्दा असा मला मांडायचा आहे की आपल्याला जी आवड निर्माण झालेली आहे लहान लहान मुलांना, आपल्या घरातल्या मुलांना किंवा अगदी मोठ्यांनासुद्धा, की बाहेरच्या गोष्टी पॅकेट फूड आणून खाणे. आता सर्वजण इतके बिझी आहेत की त्यामध्ये त्यांना घरच्या घरी सगळ्या गोष्टी पटकन अवेलेबल व्हायला पाहिजेत, यासाठी बाहेरचे पॅकेट्स आणून ठेवले जातात, जेणे पटकन 2 मिनिटात काहीतरी शिजवून होईल. किंवा शिजवणं हा पण भाग सोडा, फ्राय केलेल्या गोष्टी सगळं डब्यात भरून ठेवणे, ते पॅकेट घरी आणणे. जर आपण त्या पॅकेटच्या मागे वाचलं तर लक्षात येईल ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट त्याच्यात किती आहे. आणि हे ट्रान्स फॅट, हे सॅच्युरेटेड फॅट्स आहेत ना, तेच हे LDL वाढवत असतात. लक्षात आलं? पण हे आपण वाचूनसुद्धा दुर्लक्ष करतो. असे पण काही जण आहेत की ज्यांना वाचण्याची सवय असते. हां, ते चुकीचं आहे ते माहीत असतं, अंतर्मन आपल्याला सांगत असतं हे चुकीचं आहे, तरी पण आपण खातो. पण आपण हे जर नीट लक्षात घेतलं की शरीरामध्ये काय बदल घडेल, हे जर मी ही चूक केली तर आपण सहजपणे या सगळ्यातून बाहेर पडू शकतो. आता हे ट्रायग्लिसराइड्स शरीरामधले कमी कसे करायचे, तर ते थोडाफार आहारामध्ये चेंज करून कमी करायचे. मनामध्ये जर आपला असा विचार असेल ना की मी जे करते तेच बरोबर, दुसरं काही आपण ऐकलं तरी नाही, माझं रुटीन असं आहे तर मी तरी काय करू की मी रात्री घरी लेट येते, मग रात्री मी लेट जेवते, मग सकाळी मला उशिरा उठायला लागतं, मग सकाळी मी एक्सरसाइज नाही करू शकत, ही कारणं झाली आपली. पण शरीर कसं की त्या शरीराला माहीत नाही आपण कुठल्या पोस्टवर काम करतो, शरीराला माहीत नाही की आपण किती वाजता घरी येतो. मग आपल्या महत्त्वाकांक्षांमुळे आपल्याला काही रुटीनमध्ये चेंजेस करावे लागत आहेत. हे शरीरामध्ये ॲक्शन ॲज रिॲक्शन हीच प्रोसेस घडत असते. ही सर्वांसाठी ही प्रोसेस आहे ना, ॲक्शन ॲज रिॲक्शन ही लागू आहे. त्यामुळे आपण जे खाणार, जसे वागणार, जसा आपला विहार असणार तसंच हे शरीर आपल्याला रिॲक्शन देणार आहे. त्यामुळे आपण इथे एक्सरसाइज आणि डाएट या दोन्ही गोष्टी बरोबर सारख्या पद्धतीने हँडल केले पाहिजे, त्याला बॅलन्स केलं पाहिजे. HDL वाढवण्यासाठी आपण काही एक्सरसाइज करायच्या. त्या एक्सरसाइज कुठल्या आहेत ते आपण पुढच्या भागात बघूयात. LDL कमी, LDL किती पाहिजे आपलं? 100 ते 125, ते फार 150 असं ते LDL पाहिजे. VLDL किती पाहिजे? 25च्या खाली पाहिजे किंवा 25पर्यंत पाहिजे. तर असे हे सगळे लेवल्स आपले असायला पाहिजे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही टेस्ट करत जा. 30 इयर्स क्रॉस केले ना की त्यानंतर दर 6 महिन्यांमध्ये तुम्ही ती टेस्ट करत जा, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये किती काय प्रमाण कमी जास्त ते आपल्याला कळेल आणि आपण योगासने प्राणायाम करून त्याला लेवलवरती आणू शकतो. बस हा एकदा विषय आपल्याला समजला
की आत्ता जे वाढलेलं प्रमाण आहे हार्ट अटॅकचं ते झटकन कमी होऊ शकतं. झटकन इतकं सोपं आहे ते. कारण तुम्हाला मी आफ्टर बर्नची प्रक्रिया सांगितली. एक्झरसाईज सुरू करा. सुरुवात केल्यानंतर शरीरामध्ये खूप चांगली प्रोसेस घडते आणि आपोआप हे कोलेस्ट्रॉल आणि या सगळ्या गोष्टी एकत्र आहेत बघा. कोलेस्ट्रॉल हाय असेल तर मग आपोआप हॉर्मोन्समध्ये इम्बॅलन्स तयार होतो. थायरॉईड, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर या गोष्टी एकत्र येतात. कारण याचं रिझन खूप आधीचं आहे. म्हणजे कुठलं की आपण खूप वर्षांपासून हे साठवत चाललो आहे. आपल्या शरीरामध्ये ट्रायग्लिसराईड साठवतो आहे, आपल्या शरीरामध्ये आपण VLDL आणि LDL साठवतो आहे. लॉंग प्रोसेस आहे. मग आपण अति अशा विचित्र खाण्यापिण्याच्या रुटीनमुळे वेट वाढवलं आहे. मग ते वेट वाढल्यामुळे थायरॉईडचा त्रास सुरू झाला आहे. त्यानंतर गोड जास्त झाल्यामुळे डायबिटीसचा त्रास सुरू झालेला आहे. आणि हे वेट हँडल करता करता बिचारे अवयव थकले. हार्ट पंप करायला खूप कष्ट लागत आहेत हार्टला, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. पण हेच कष्ट हार्टचे कमी करण्यासाठी वजन कमी करायचं आहे. त्यामुळे वजन जास्त असेल तर लवकरात लवकर वजन कमी करा. वजन कमी असेल तर दुर्लक्ष करू नका की मला हार्ट डिसीज नसेल. दुर्लक्ष अजिबात न करता रेग्युलर व्यायाम करा. तर रोज व्यायाम कुठले करायचे ते आपण पुढच्या भागात पाहूयात. तोपर्यंत तुम्ही आहारावरती नियंत्रण करा आणि या विषयावरती तुम्ही चिंतन करा. धन्यवाद.